परंतु सत्ताधारी पक्षाची आणि सरकारची उदासीनता सांगते की शेतकऱ्याच्या पदरामध्ये काहीही पडणार नाही। काय चाललंय काय? अशा पद्धतीने कामकाज चालवता येतं, चालवा तुम्ही, आमचं काय म्हणणं नाही, आम्ही ओरडतोय, पण सरकारच्या वतीनं इतका गंभीर विषयाचा प्रस्ताव समोर आलेला असताना कुठे आहेत मंत्री? कुठे गेले मंत्री? हे पीए तुमचे फक्त बसले तिथं, ती अदृश्य गॅलरी आहे म्हणून म्हणायचं, अदृश्य झाले कुठे ते सगळे? हे नागपूरचं हिवाळी अधिवेशन या ठिकाणी विदर्भामध्ये म्हणजे नागपूरमध्ये होतंय आणि संपूर्ण विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, हा संपूर्ण महाराष्ट्र या अधिवेशनातून आम्हा शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काय पडतंय याची खूप मोठी आस लावून आणि खूप मोठ्या या अधिवेशनाकडे डोळे लावून बसलेला आहे अध्यक्ष महोदय। परंतु सत्ताधारी पक्षाची आणि सरकारची उदासीनता सांगते की शेतकऱ्याच्या पदरामध्ये काहीही पडणार नाही। याचं कारण असं आहे की हा पहिला प्रस्ताव सभागृहामध्ये चर्चेला येत असताना जर एखादा कॅबिनेट मंत्री सभागृहात हजर नसेल तर सभागृह चालवता येत नाही, म्हणून एक कॅबिनेट मंत्री आहेत। मला वाटतं ते मदतनी पुनर्वसन त्यांच्याकडे आहे। या 293च्या प्रस्तावामध्ये सरकारी पक्षाच्या वतीनं इथं कृषी विषय महत्त्वाचा आहे। कृषी मंत्री कुठे आहेत? इथं दुग्ध, मत्स्य आणि आपले पशुसंवर्धन मंत्री कुठे आहेत? त्यांचा पत्ता नाही। इथं महसूल मंत्री कुठे आहेत? महसूल मंत्र्यांचा पत्ता नाही। आणि म्हणून केवळ सरकारला एक प्रस्ताव आम्ही मांडला आणि बाहेर जाऊन मीडिया समोर मोठमोठ्यानं मुलाखती दिल्या म्हणजे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काहीतरी खूप काही पडेल। फलोत्पादन मंत्री पाहिजेत, आमच्या कोकणाचा विषय आहे फलोत्पादन मंत्र्यांचा। ही गोष्ट खरी आहे अध्यक्ष महाराज, संपूर्ण राज्याचं लक्ष या प्रस्तावाकडे लागलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जो मुद्दा माननीय भास्करराव जाधवांनी या ठिकाणी रेस केलेला आहे, फक्त मदत आणि पुनर्वसन मंत्री या ठिकाणी हजर अध्यक्ष महाराज। ॲक्च्युली कृषी मंत्रीपासून तर या सर्व मंत्र्याला या सभागृहामध्ये अशा महत्त्वपूर्ण प्रस्तावावरती हजर राहणं अत्यंत आवश्यक होतं अध्यक्ष महोदय। तरी जर ही अनास्था असेल अध्यक्ष महाराज तर हे चित्र काही राज्याच्या समोर चांगलं जाणार नाही अध्यक्ष महोदय। त्यामुळे तुम्ही एक तर मंत्र्याला समज दिली पाहिजे अध्यक्ष महोदय, ही गरज आहे आता अध्यक्ष महोदय। हे हजर राहत नसेल तर मग काय करायचं अध्यक्ष महाराज? ओ सत्तारबाई, मी जरा पॉइंट ऑफ ऑर्डर बोलतोय, खोतकर साहेब येतात आहे, निरोप देतोय इकडचा। त्यामुळे तुम्ही अध्यक्ष महाराज या पॉइंट ऑफ ऑर्डरची गंभीर दखल घ्यावी आणि माननीय मंत्री महोदयाला हजर राहत सांगावं अध्यक्ष महाराज। दादा साहेब बोला। प्रत्येक विषयाची बघू जरा काय लिहिलं तुम्ही ते मंत्री महोदय, काय बघू जरा काय लिहिलं ते, नोंद घेताय तुम्ही म्हणता ते बघू जरा, कागद जरा पाठवा बघू कोण लिहितंय। अहो लॉबीमध्ये एक सुद्धा सेक्रेटरी नाही, तुमचे मंत्री नाही, लॉबीमध्ये सेक्रेटरी नाही, डेप्युटी सेक्रेटरी नाही, ऍडिशनल सेक्रेटरी नाही, कोण आहे? काय चाललंय काय? अशा पद्धतीने कामकाज चालवता येतं, चालवा तुम्ही, आमचं काय म्हणणं नाही, आम्ही ओरडतोय, पण सरकारच्या वतीनं इतका गंभीर विषयाचा प्रस्ताव समोर आलेला असताना कुठे आहेत मंत्री? कुठे गेले मंत्री? त्याची दखल कोणी घ्यायची? आता सन्मान्य सदस्य रणधीरजी सावरकरांनी हा प्रस्ताव ओपनिंग केला, त्यांनी सुद्धा सरकारी पक्षाच्या वतीनं बोलत असताना ते फार मर्यादेच्या पलीकडे जाऊन बोलू शकत नाही, परंतु प्रशासनाची मानसिकता काय ही त्यांच्या बोलण्यातून सातत्याने या ठिकाणी दिसून येत होती की कशा पद्धतीनं लोकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रशासनाचा नकारात्मक आहे ते सांगत होते। आम्ही केवळ टीकेला टीका करण्याकरता या ठिकाणी नाही आहोत, म्हणून मी म्हटलं की कुठे आहे पशुसंवर्धन मंत्री, दुग्ध विकास मंत्री, मत्स्य मंत्री, महसूल मंत्री, कृषी मंत्री, कुठे आहेत सगळे मंडळी? कोणच नाही। हे पीए तुमचे फक्त बसले तिथं, ती अदृश्य गॅलरी आहे म्हणून म्हणायचं, अदृश्य झाले कुठे ते सगळे? दादासाहेब आपण मुद्दे मांडा। मी मुद्दे मांडतो, काय हरकत नाही, पण ते कशा करता मांडायचे? लिखित देऊन टाकतो सगळं, म्हणजे लवकर आटपता येईल। नाही बोला, आपण बोला। ते सांगतोय ना, ते आपण काय करतो
3-4 वर्षाकरता पॅकेज जे जाहीर करतो अध्यक्ष महोदय, ती पॅकेजची कसरत अशी असते की त्या 3-4 वर्षामध्ये सगळ्या विभागामार्फत वेगवेगळ्या हेडखाली जे आपण पैसे देतो त्याची गोळाबेरीज करतो आणि आपण सांगतो पॅकेज दिलं. आणि म्हणून हे पॅकेज फसवं असतं. हे तात्कालीन सरकारने अनेक सदस्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर आता याच्या पुढे पॅकेज द्यायचं नाही आणि पॅकेज नको अशा पद्धतीची पलीकडची मंडळी असेल, अलीकडची मंडळी असेल, त्या वेळेला बोलली होती. पण पुन्हा तुम्ही पॅकेजचा प्रयत्न या ठिकाणी केलात. याचा अर्थ तुम्ही शेतकऱ्याला फसवण्याचा उद्योग या ठिकाणी केलेला, शेतकऱ्याला फसवण्याचा उद्योग केलेला अध्यक्ष महोदय. आणि म्हणून त्या खरवडलेल्या जमिनी तुम्ही कशा पुन्हा सुस्थितीत आणणार ते तुम्ही सांगितलं पाहिजे. तुम्ही अशा पद्धतीनं त्यांना किती अनुदान देणार ते तुम्ही सांगितलं पाहिजे. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी भर पार्लमेंटमध्ये सांगितलं की महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मदतीचा प्रस्तावच आला नाही. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं तुम्ही प्रस्तावच पाठवलात नाही. याचा अर्थ तुम्ही केवळ विरोधी पक्षाला फसवताय असातला भाग नाही, तर ज्या शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेनं तुम्हाला सत्तेवर आणून त्या ठिकाणी बसवलं. अध्यक्ष महोदय, इथं केंद्रीय मंत्र्याचा उल्लेख झाला. केंद्रीय मंत्र्यांनी सुप्रिया सुळेंना उत्तर देताना स्पष्ट सांगितलं की महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव आमच्याकडे प्राप्त झाला आहे, रेकॉर्डवर चुकीचं जाऊ नये एवढंच मला करेक्शन करायचं. चला ठीक आहे. ठीक आहे, आमच्या मित्रांना लवकरच मंत्री करा, कारण उत्तर मंत्री देणारच आहेत, त्यावेळेस ते क्लिअर करू शकले असते. पण काही हरकत नाही, माझं काय त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. पण मंत्री काय बोलले, सुप्रियाताई काय बोलले, पार्लमेंट, मी नाव कोणाचंच घेतलं नव्हतं खरं सांगायला गेलं, पण तुम्ही घेतलं ते बरं झालं. आणि म्हणून ते सगळं रेकॉर्डवर आहे. तुम्ही काय बोललात ते करा जाहीर. तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं केंद्र सरकारच्याकडे मदतीचा प्रस्ताव कधी पाठवलात त्याची तारीख सभागृहामध्ये जाहीर करा. तो प्रस्ताव सभागृहाला सांगा तुम्ही कधी पाठवलात तो. मी जबाबदारीनं सांगतो की त्याच वेळेला नगरला देशाचे केंद्रीय गृहमंत्री आले होते. ज्यावेळेला पूर झाला त्यावेळेला या सभागृहाचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादांनी सांगितलं की आम्हाला काहीतरी तुम्ही मदत करा, आम्ही लक्ष ठेवून आहोत, मदत करा. त्यांनी सांगितलं प्रस्ताव पाठवा, मग बघू. त्याच वेळेला बिहारची निवडणूक होती. बिहारला कोणी मागितले होते पैसे प्रत्येकाच्या खात्यामध्ये 10-10 हजार रुपये. तिथे कुठला पूर आला होता, तिथे कुठली दुर्घटना घडली होती. तिथं मात्र न मागता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तुम्ही पैसे देता आणि ज्या जनतेनं तुम्हाला सरकार दिलं त्यांना मात्र मदत करण्याकरता तुम्ही प्रस्तावाचं नाटक करता, प्रस्तावाचा बहाणा करता, प्रस्ताव पाठवा म्हणून सांगता. तुमच्या डोळ्या देखत एवढी सगळं घडलेली घटना असताना प्रस्ताव काय चाललाय? प्रस्ताव कधी आलं? केंद्रीय कृषी पथक, केंद्रीय पाहणी पथक आलं कधी? किती दिवसानंतर ह्या घटना घडल्यानंतर आलं? आणि ते दिवसा आलं की रात्र आलं हो मंत्री महोदय. पाहणी जी केंद्रीय पथकाने जी केली ती रात्रीची केली, दिवसा का नाही केली? दिवसाही केली का? फक्त तुम्ही जे सांगू शकता तू गेली म्हणून रातोरात पथक आला आणि रातोरात गेलं. त्यांनी कोणत्याही प्रकारची पाहणी केलेली नाही.